आणि मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी मुंबई गाठली। जरांगेंच्या मागण्या मान्य करत सरकारने अध्यादेश काढला, तर दुसरीकडे आपलं आरक्षण धोक्यामध्ये येईल अशी भावना ओबीसींच्या मनामध्ये निर्माण झाली। ओबीसी समाजातील हा सगळा संभ्रम दूर करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं जनजागृती रथयात्रेला सुरुवात केली आहे। मात्र ओबीसींची ही जनजागृती रथयात्रा सरकारवरती दबाव टाकण्यासाठी तर काढली जात नाहीये ना, अशी चर्चा रंगू लागली आहे। ओबीसी संघटनांकडून जनजागृती यात्रा। आम्हाला जे आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासनावर सरकार कायम राहिलं। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर ओबीसींवर अन्याय झाल्याचा समज निर्माण झाला आणि हाच गैरसमज दूर करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला। 31 जानेवारी पासून सुरू झालेली ही रथयात्रा 5 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे। विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून ही रथयात्रा काढली जाईल। 29 सप्टेंबरला सरकारसोबत जी सकारात्मक चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्ये आम्हाला जे आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासनावर सरकार कायम राहिलं। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही। 2 कोटी मराठा ओबीसी मध्ये आले आणि ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे। ही जनजागृती यात्रा असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून सांगण्यात येत असलं तरी कुठेतरी ओबीसींकडून दबाव तंत्र सुरू झाल्याची ही चर्चा रंगतीये। लवकरात लवकर सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी। आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमाला 100% स्कॉलरशिप मिळत नाही, त्या सर्व अभ्यासक्रमाला 100% स्कॉलरशिप लागू करण्यात यावी। केंद्र सरकारने सुद्धा भारतामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी। शेतकरी शेतमजुरांना वयाच्या 60व्या वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असे हे विषय घेऊन आजपासून आमची ही रथयात्रा नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये तहसीलच्या ठिकाणी जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे। या जनजागृती यात्रेकडे सत्ताधारी नेत्यांनी मात्र पाठ फिरवली आहे, तर शरद पवार गट आणि काँग्रेसने यात उडी घेतली आहे। संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीच्या ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी जी काही जनजागृती रॅली काढण्यात येत आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सोबत आहे। त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं आमचं या आंदोलनाला, या रथयात्रेला संपूर्ण समर्थन आहे आणि या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून प्रत्येक जिल्हा स्तरावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। सभा मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे। त्यामुळे आरक्षणासाठी जसा मराठा समाज रस्त्यावर उतरला होता, तसंच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत ओबीसी समाज आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।